प्रचाराच्या अंतिम टप्प्यात अजितदादांनी बारामतीकरांना भावनिक साथ घातलेली आहे। मतदान करताना भावनिक होऊ नका, अजित पवारांनी बारामतीकरांना ही साथ घातली। बारामतीकरांनो, लोकसभेप्रमाणे विधानसभेला गंमत केली तर तुमचीच गंमत होईल, असं अजित पवार म्हणाले। मतदारसंघात काम करण्यासाठी खमका नेता लागतो, अजित पवारांनी युगेंद्र पवारांवर या शब्दांमध्ये टीका केली। नेहमीच मला साथ दिली, आजपर्यंत तुम्ही घड्याळालाच बटन दाबत आलेला आहे। थोडस लोकसभेला काहीतरी गंमत केली, परंतु मी आता त्याचं काढत नाही। आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जम्मतच होईल। मी खोटं नाही सांगत, तुमच्या लक्षात येत नाही। काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल। परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही। साहेबांनी सांगितलं 1.5 वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही, निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही। त्याच्यानंतर कोण बघणारे याचा विचार करा। टीका काय केली, लोकांनी इलेक्शन गवत केली म्हणजे काय? त्यानं मतं दिली नाही, हेच ना मतं दिली नाही। दुसरं काय? लोकांचा अधिकार आहे, त्याने योग्य असेल ते केलं। लोकसभेला आडाकड बघितलंय, विधानसभेला विहीरकडे बघा, म्हणजे आड पण खुश आणि विहीर पण खुश, म्हणजे ते करा। आता होते काय, आता इथं बघा, साहेबांचा फोटो लावलाय, साहेब उभे आहेत का? नाही। उभा कोण आहे? युगेंद्र। त्याचं नाव न म्हणावं, तुझ्या नावावर मत मागणार। साहेबांच्याकडे बघून तर इतके वर्ष बारामतीनं मतं दिलीच आहेत, म्हणजे 57 वर्ष झाली। 57 वर्ष तुम्ही सगळी जण करत आलेला आहे, ती निवड सहानुभूती मिळवण्याची काम आहे। त्यांचा पक्ष हा त्यांचा पक्ष नाही। त्यांच्या चिन्हाच्या खाली लिहिलंय का न्याय प्रविष्ट? नसेल तर मला फोटो पाठवा, मी कोर्टातून नोटीस पाठवते। कारण कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं चिन्ह तुमचं नाही, कोर्टात केस चालू आहे, पक्ष तुमचा नाही, चिन्ह तुमचं नाही। आणि बरं झालं, हे जरा चेक करा, जर असं विदाऊट नोट चाललं असेल तर ते चेक करून पाहिलं।